नमस्कार मित्रांनो, आज आपण एक खूप महत्त्वाचा विषय पाहणार आहोत। घरात नाकतोडा दिसणे शुभ असतं की अशुभ, त्याचा वास्तुशास्त्रानुसार काय अर्थ आहे, तो घरात दिसल्यास काय करावे। अनेक वेळा आपण घरात अचानक नाकतोडा पाहतो आणि मनात प्रश्न येतो, हे काही संकेत आहे का? तर आज या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत। नाकतोडा म्हणजे काय? नाकतोडा हा एक लहान कीटक आहे, त्याला इंग्रजीत ग्रासहॉपर म्हणतात। तो सामान्यतः झाडावर, गवतावर आणि मोकळ्या जागेत आढळतो। तो उडी मारण्यात खूप पटाईत असतो। काही लोक त्याला फक्त कीटक समजतात, पण वास्तूनुसार त्याला काही वेगळा अर्थ दिला जातो का? वास्तुशास्त्रानुसार नाकतोड्याचा अर्थ। वास्तुशास्त्र आणि काही पारंपरिक मान्यतांनुसार नाकतोडा दिसणं बदलायचे संकेत। नाकतोडा हा बदल आणि हालचालीचं प्रतीक मानला जातो। जर घरात नाकतोडा दिसला तर तो जीवनात बदल येण्याचे संकेत असू शकतात। आर्थिक सुधारणा। काही विश्वासानुसार नाकतोडा दिसणं हे आर्थिक प्रगती, नवीन संधी, चांगल्या बातम्या याचं प्रतीक मानलं जातं। सकारात्मक ऊर्जा। वास्तूनुसार घरात अचानक एखादा प्राणी दिसणं म्हणजे घरातील ऊर्जा हालचाल करत आहे। नाकतोडा हा हिरव्या रंगाशी संबंधित असल्यामुळे तो नैसर्गिक आणि समृद्धी दर्शवतो। कधी अशुभ मानला जातो? काही परिस्थितीत लोक याला अशुभही मानतात। जर घरात खूप मोठ्या प्रमाणात कीटक दिसत असतील, जर घरात अस्वच्छता असेल, जर अंधार जास्त असेल, जर घरात ओलावा असेल, तर तो वास्तुदोष संकेत असू शकतो। पण एक फक्त नाकतोडा दिसला म्हणून घाबरायची गरज नाही। नाकतोडा दिसल्यास काय करावे? घाबरू नका, तो निसर्गाचा भाग आहे। घर स्वच्छ ठेवा, विशेष किचन आणि कोपरा। प्रकाश वाढवा, घरात सूर्यप्रकाश आणि हवा येऊ द्या। सकारात्मक विचार ठेवा, भीतीपेक्षा सकारात्मक दृष्टिकोन ठेवा। वास्तु उपाय। जर तुम्हाला असेच संकेत वारंवार दिसत असतील तर घराच्या उत्तर दिशेला स्वच्छता ठेवा, तुळशीचं रोप घरात ठेवा, दररोज सकाळी घरात कापूर जाळू शकता, घरात पाणी साचू देऊ नका। हे उपाय घरातील नकारात्मक ऊर्जा कमी करतात। लोकांची श्रद्धा आणि मान्यता। ग्रामीण भागात काही लोक नाकतोडा दिसणं शुभ मानतात। काही ठिकाणी तो संपत्ती आणि वाढीचं चिन्ह समजलं जातं, पण हे सर्व लोकश्रद्धेवर आधारित आहे। वास्तुशास्त्रात याचा थेट उल्लेख नाही। तर मित्रांनो, घरात नाकतोडा दिसणं हे बहुतांश वेळा नैसर्गिक कारणामुळे असतं। तो शुभही मानला जाऊ शकतो, पण घाबरण्याचं कारण नाही। घर स्वच्छ आणि सकारात्मक ठेवा। लक्षात ठेवा, वास्तू म्हणजे केवळ दिशा नाही, तर स्वच्छता, प्रकाश आणि सकारात्मक ऊर्जा आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा। तुम्हाला अजून कोणता वास्तुविषय हवा आहे ते सांगा, शेअर करा मित्रांसोबत। धन्यवाद।